यानंतर बघूयात निदा खान संदर्भातली एक मोठी बातमी येते। निदा खानला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। निदा खानला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये काल अटक केल्यानंतर आज नाशिक कोर्टामध्ये निदा खानला हजर करण्यात आलं आणि निदा खानला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानला तब्बल 47 दिवसांनी अटक करण्यात आलेली आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान ही मास्टर माइंड असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। सर इन कॅमेरा सुरू झाली काय नक्की देवळाली पोलीस स्टेशनमधील या गुन्ह्यातील आरोपी नंबर 3 निदा खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी 2 मेला रद्द केला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून ही आरोपी मिळून येत नव्हती, आरोपी फरार होती। नाशिक पोलीस आणि औरंगाबाद पोलीस यांनी जॉईंटली जी कारवाई केली त्यात काल रात्री 11:15 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे ही आरोपी मिळून आलेली आहे। आरोपीला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा औरंगाबादच्या संबंधित ज्युडिक्शनच्या कोर्टासमोर नेण्यात आलं। अटकेची ती महिला असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक केली जात असल्यामुळे ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला नाशिक येथे आणण्यात आलं आणि आज सकाळी 4:15 या आरोपीला अटक करून मेहरबान कोर्टासमोर आता हजर केलं होतं। पोलिसांनी 7 दिवसाचा इनिशियल कस्टडी रिमांड मागितला होता। त्यात पोलिसांचं म्हणणं असं होतं की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे, या गुन्ह्याला अनेक वेगवेगळे अँगल्स आहेत। याच्यात पीडितेला एका धर्मांतर करण्याच्या उद्देशाने काही भीती व धाक दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे। तिला एक बुरखा देण्यात आलेला आहे। तिला नमाज हिजाब या यूट्यूब लिंक निदा खानला पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती न्यायालयाकडे। न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। आता 11 मे पर्यंत निदा खान ही पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। तिची चौकशी केली जाणार आहे। काही लिंक्स नामांतर करण्यात सक्रिय असल्याबद्दलचा तपासात आलेला आहे, तर त्या लिंक्स एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे, हे कारण होतं। त्यानंतर ह्या महिलेला पीडिताला मलेशियामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत जॉब देऊन पुढे पाठवायचा विचार होता। त्यात काय मनी ट्रेल आहे, यात मालेगावची पार्टी कोण आहे, मनी ट्रेल काय आहे, याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे। तसंच तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे। तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे। तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे। त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे, त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत ह्या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे। आईला भेटण्याची परवानगी मागितली, औषधं घरची मागितली, आता काय निर्णय प्रेग्नंट असल्यामुळे त्यास आम्ही हरकत घेतलेली नाही आहे। कोर्टाने दिवसातून 2 वेळा औषध देण्याबाबत निर्देश केलेले आहेत, ते निर्देश पूर्णपणे पाळले जातात। आश्रय कोणी दिलेला होता त्याबाबत काही आतापर्यंत झालेल्या तपासात मतीन माजिद पटेल राहणार छत्रपती संभाजीनगर यांचं नाव येते। त्यांना आरोपीपणा 25 अटक करणाऱ्याला सहआरोपी केलं जाणार का इम्तियाज जलील यांच्यावर, त्याबाबत आता भाष्य करता येणार। ज्याला केलेलं आहे त्याबाबत मी बरेचसे कागदपत्र मिळालेले आहे। जे ऑलरेडी अटकेत आहेत त्यांना आणि या महिलेला एकत्र बसून कन्फ्रंटेशन करणं जरुरी आहे। या सगळ्या कारणांचा विचार होऊन 11 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी
मतील पटेलनी या आरोपीला आश्रय दिलेला आहे असं प्रथमदर्शी साड करून त्यांना आरोपीपणात सामील करणार. गेल्या वेळी मालेगाव पॅटर्न चर्चेत आलेला होता. आज त्याबद्दल काही नवीन खुलासे आले का? नवीन त्याबाबत अजून काही नाही. राजकीय कनेक्शन समोर येत आहेत का? नाही, तपासात अजून काही नाही. तपासात याबाबत काही मोबाईल वगैरे सर तिचे देवलाली कैंप पुलिस स्टेशन में जो ऑफेंस रजिस्टर है CR नंबर 156 ऑफ 26, इसमें आरोपी नंबर 3 निदा खान, इनका एंटीसिपेटरी बेल एप्लीकेशन सेशंस कोर्ट नासिक ने रिजेक्ट किया था 2 मई को. तब से यह एक्यूज निदा खान एब्सकॉन्डिंग थी. नासिक पुलिस और छत्रपति संभाजीनगर पुलिस की जॉइंट वेंचर से इन्हें पता चला कि ये औरंगाबाद में है. कल लेट नाइट इसको औरंगाबाद में इंटरसेप्ट किया गया. बिग लेडी और सनसेट के बाद उसको कस्टडी में लिया. इस बारे में जो लीगल फॉर्मेलिटीज़ है वो परफेक्टली कंप्लीट किया गया और औरंगाबाद के कंसर्न जुडिक्शन मजिस्ट्रेट कोर्ट के सामने उसे प्रोड्यूस किया गया. कोर्ट का परमिशन लिया गया और